अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या धामक बेलोरा या गावामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली गेली। अनेकांच्या घरामध्ये या पुराचं पाणी शिरलं आणि त्यामुळे अर्थातच घरामधल्या सगळ्या सामानाचं वस्तूंचं देखील नुकसान झालं। काल रात्री 8 वाजल्यापासून धामक बेलोरा हे गाव संपर्काच्या बाहेर होतं। रात्रीपासून गावामधील विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला आहे आणि आता हळूहळू हे पाणी ओसरायला सुरुवात झाली। मात्र शेतामध्ये अजूनही पाणी साचून राहिलं आहे। गावात अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेलं आहे। अनेकांचे संसार हे उघड्यावर आलेले या दृश्यामध्ये जर पाहिलं तर या घराचं संपूर्ण जे धान्य किराणा जे सगळं सामान होतं ते पूर्ण पाण्यात वाहून गेलेलं आहे। आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे। काय नाव आहे तुमचं आणि काय झालं होतं रात्री? गुंपा संदीप ठाकरे। आमचं वाला इतकं नुकसान झालं का बोलायचं काम नाही, कारण का धान्य तर आम्हाला खायला आहेच नाही आणि दिवाण कपाट सब नाही का नुकसान झालं आहे। टीव्ही आणि असं काय बोलावं म्हणून आम्हाला काही समजून नाही राहिलं, पण इतकं नुकसान झालं घराचं का आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही आहे। तुम्ही तुमचं किती वाजता पाऊस आला होता आणि काय? 8:30-9च्या दरम्यान आला पाऊस। हां, म्हणजे नदीला पाणी एकदम पूर असाही आला का चान्सच नाही भेटला काहीच। 5-5 मिनिटांना 2-2 हात पाणी वाढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।